नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. समाजासाठी एक पाऊल पुढे असणारं महाराष्ट्राचं एकमेव चॅनल म्हणजे मी 24 तास. मी 24 तासवरी आज आपण संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर या ठिकाणी, वडो या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणचं जे काही इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराजांचा, त्या इतिहासावर आपण काही प्रश्न तयार केलेले आहेत आणि जो या प्रश्नाचे उत्तर देईल, खऱ्या अर्थानं आपण शोधतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुयायी. आता तुम्ही म्हणाल अनुयायी म्हणजे आणि भक्त यात फरक काय? छत्रपती संभाजी महाराजांचा अनुयायी आणि भक्त याच्यामध्ये फरक आहे. भक्त म्हणजे कसा की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जर काही बोललं तर तो लगेच काही विचार नाही करत, पुढे कृती करतो. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा जो अनुयायी आहे तो त्याच्यावर विचार करणार आणि त्यांच्या तत्त्वावर चालणारा. तर मग आपण बघूया आणि त्यांच्या तत्त्वावरती, त्यांच्या विचारांवरती आणि त्यांच्या सर्व इतिहासावरती चांगल्या प्रकारे माहिती असणारा आपण एक असा छत्रपती संभाजी महाराजांचा अनुयायी शोधूया. आपण पाहतोय माझ्या पाठीमागं दर्शनबारी लागलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांची. त्या दर्शनबारीमध्ये आपण शोधणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी. तर बघूया आणि जाऊया. जर त्यांनी 3 प्रश्नाचे उत्तर दिले तर त्यांना आपण छत्रपती संभाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा देऊया. आणि जर त्यांनी 5 प्रश्नाचे सलग व्यवस्थित उत्तर दिले तर त्यांना आपण छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा देऊया. या ठिकाणी माझ्याबरोबर भरपूर दर्शनबारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे अनुयायी भक्त आहेत. तर आपण त्यांना विचारूया. नमस्कार, तुम्ही बोलणार? बोलायला थोडंसं घाबरत आहेत पण देखील बघूया आपण. याच्या कपाळी छत्रपती संभाजी महाराजांचा ठिला दिसतोय, आपण त्याला विचारूया. मित्रा, तुझं नाव काय? रामेश्वर महाडिक. कुठून आले तुम्ही? पुण्यावरून. पुण्यावरून आलेले आहेत रामेश्वर महाडिक. आपण त्यांना विचारूया छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म तारीख सांग. 14 मे 1657. लास्ट वन पहिल्यांदा. तुझं नाव सांग. माझं नाव रोहित राजेश्वर कचरे. रोहित राजेश्वर कचरे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊया. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पुरंदरवरती. क्या बात आहे. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे. आपण त्यांना तिसरा प्रश्न विचारूया. छत्रपती संभाजी महाराजांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव काय? छत्रपती संभाजी महाराजांनी जो ग्रंथ लिहिला तो संस्कृत ग्रंथ आहे, ज्याचं नाव आहे बुद्धभूषण. क्या बात आहे. 3ही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. संभाजी महाराजांचा भक्त नाही, आता हा संभाजी महाराजांचा अनुयायी यापर्यंत आलेला आहे. आपण त्याला तिसरा प्रश्न असा विचारूया की छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या लढाया लढल्या त्या एकूण किती लढाया लढल्या? मी जर चुकीचं नसेल तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 1,600 लढाया लढल्या आणि सर्वच्या सर्व जिंकणारे जगाच्या पाठीवरती एकमेव युवराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. क्या बात आहे मित्रांनो, आपण शोधतोय. मला असं वाटलं की आपण हा शोध खूप मोठा जास्त प्रमाणात होईल, परंतु 1 ते 2 माणसामध्येच आपण शोधलेलं. 4था प्रश्न त्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि आता 5व्या प्रश्नाचं आपण वाट पाहत आहोत. जर याने 5व्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर हा छत्रपती संभाजी महाराजांचा अनुयायी म्हणून आपण त्याला छत्रपती संभाजी महाराजांची जी मुद्रा आहे आपण देणार आहोत. तर आपण याला, मी एवढा अभ्यासू नाही आहे पण हा अभ्यासू आहे बहुतेक, तरी आपण त्याला 5वा प्रश्न जरा बघून आणि अवघड विचारूया, जेणेकरून जर त्याने छत्रपती संभाजी महाराज जर चांगला अभ्यास केलेला असेल, अनुयायी असेल, तर निश्चितपणे आपल्याला 5 प्रश्नाचे उत्तर देईल. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुला सगळ्यात शेवटचा आणि जो अवघड प्रश्न माझ्या दृष्टिकोनातनं तुला विचारावा असा वाटतो. छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबने जी कैद केलं होतं तर किती दिवसाची कैद होती त्याची? ती संपूर्णतः 40 दिवसांची कैद होती. 40 दिवसांच्या कैदीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना ठेवलं होतं. आणि म्हणून आपण 5ही प्रश्नाचे या मित्रांनी उत्तर दिले. तुझं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत. तुझं नाव पूर्ण सांग. माझं संपूर्ण नाव रोहित राजेश्वर कचरे. गाव कुठलं? मी अकोल्याचा. अकोल्याचा हा खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा अनुयायी आहे. कारण मावळा म्हटलं की वेगळं वळण आणि भक्त म्हटलं की वेगळं वळण असतं. अनुयायी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्या तत्वावरती, यांच्या कर्तृत्वावरती चालणारा व्यक्ती आहे. मला सांग मित्रा, आता प्रश्न तू जिंकलेलाच आहे, तुला तर मिळणारच आहे तुझ्या हक्काचं जे काही तू उत्तर दिलं आहे. तर मला एक शेवटचा प्रश्न मनापासून विचारावा होतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या कुठल्या एखाद्या अनुयायी तर तुला म्हटलं आहे, तर मग कुठल्या तत्वावरती तू चालणार? छत्रपती संभाजी महाराजांचा अनुयायी हे आपण मला म्हटलं त्यासाठी धन्यवाद.
आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्वराज्य प्रेम होतं की आपल्या वडिलांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य त्यांचे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज साहेब आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब ज्या स्वराज्य जननी आहेत यांच्यासाठी जे शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि तेच स्वराज्य कायम अबाधित राखून त्याचं रक्षण करणं म्हणून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं ते पितृप्रेम त्यानंतर संभाजी महाराजांचं स्वराज्य रक्षण करणं हे मला फार भावतं फार आवडतं आणि जनतेसाठी रयतेसाठी जे त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि जे राखलं त्यासाठी मला खूप चांगलं वाटतं भारी वाटतं म्हणून त्या तत्वावरती चालणारा हा छत्रपती संभाजी महाराजांचा अनुयायी आपण आजच्या या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे 333व्या पुण्यतिथीनिमित्त आपण यांना पुरस्कार देणार आहोत. खरंच आनंद वाटतो. पहिल्याच फेरीमध्ये याने छत्रपती संभाजी महाराजांचा अनुयायी म्हणून मान मिळवलेला आहे. आपण खरंच एकदा जोरदार टाळ्यांनी त्याचं अभिनंदन करूया आणि त्याला आपण छत्रपती संभाजी महाराजांचा अनुयायी म्हणून या विजेता घोषित करूया आणि याला शुभेच्छा देऊया. मित्रा, तू एक तरुण आहेस, तर तू आज छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जो काही अभ्यास केला असेल त्यावर तू सर्व उत्तर दिलेस. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आणि अनुयायी यातला फरक मी सांगितला मागाशी की भक्त हे अंध असतात आणि अनुयायी हे तत्वावर चालतात. तर तत्वावरती चालण्यासाठी तरुणांना काय संदेश देशील? तरुणांना मी संदेश देणारा अजून मी स्वतः एक तरुण आहे आणि माझा अभ्यास अजूनही फार कमी आहे असं मला स्वतःहून वाटतं. अजून मला खूप अभ्यास करायचा आहे. परंतु अनुयायी आणि या भक्त यामध्ये जो आपण मगाशी फरक सांगितला तो खरंच बरोबर आहे. भक्त हे अंध असतात पण अनुयायी हे स्वतः अभ्यासू असतात. अभ्यासू दृष्टीने ते दूरदृष्टी ठेवून विचार करत असतात. त्यामुळे मला तरी वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असो शंभूराजे असो माँसाहेब जिजाऊ असो या सगळ्यांचा अभ्यास आपण कितीही केला तरी मला वाटतं तो कधीच पूर्ण होणार नाही आहे आणि आयुष्यभर आपलं आयुष्य संपूर्णतः कमी पडेल इतका म्हणजे त्यांचं जे जेवण होतं फार कमी होतं. परंतु संपूर्णतः आयुष्य जरी आपण वेचलं आणि आपण म्हटलं की आपण संपूर्ण आयुष्यभर त्यांचा अभ्यास करायचा तरी ते फार कमी असेल असं मला वैयक्तिक वाटतं. तरुणांसाठी काय संदेश देणार की तत्वावरती चालण्यासाठी किंवा अनुयायीसाठी काय संदेश? माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण महाराजांची असो किंवा कुणाही मोठ्या महापुरुषांची जयंती असो त्यावेळेस फक्त मोठमोठाले आपण टिळे वगैरे लावतो, आपण स्वतःचं औक्षण करून घेतो किंवा मोठमोठे डीजे वगैरे लावून वाजवतो. हे सर्व करण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत असं आहे की शांततेने आपण अभ्यासू दृष्टीने त्यांची पुस्तकं वाचावी, संपूर्ण चरित्र वाचावं, अभ्यास करावा, त्यांचे जे तत्व आहे ते समजून घ्यावे. त्यांनी आपल्यासाठी रयतेसाठी जनतेसाठी संपूर्णतः स्वराज्यासाठी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी काय केलं हे समजून घेऊन त्यांचे जे तत्व आहे त्यांचं पालन करावं असं मला वैयक्तिक वाटतं. अभिनंदन मित्रा, खूप छान याने माहिती सांगितली भक्त आणि अनुयायीवर. खरंच याचं मनापासून अभिनंदन आणि तुला तुझ्या भविष्याच्या वाटचालीची खूप खूप शुभेच्छा. मी 24 तासतर्फे याला खूप खूप शुभेच्छा देऊया आणि अशाच अनुयायी हा अनुयायी आहेच आहे पण अनुयायी प्रेरित होऊन अनेक अनुयायी तयार व्हावं हीच आपण संभाजीराजेंचरणी प्रार्थना करूया. धन्यवाद. अजून कोण आपल्या या प्रश्नाची उत्तरं देऊन खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा अनुयायी होऊ शकतं? तर याच्यामध्ये मित्रांनो तुमच्यातला कोण उत्तर देऊ शकतं का? मी 3 प्रश्न विचारणार आहे. जर तुम्ही 3 प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून आपण पुरस्कार देणार होतो. या ठिकाणी एक मित्र आहे. मित्र, तुझं नाव काय? मयूर लोहाट. मयूर लोहाट. तू कुठून आलेला आहे? शिरोली राजगुरुनगरवरनं मयूर या ठिकाणी आलेला आहे. आपण त्याला पहिला प्रश्न असा विचारूया. मित्रा, जर तू 3 प्रश्नाची उत्तरं दिले छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, कारण अनुयायी, पहिला तुला फरक सांगतो, अनुयायी आणि भक्त याच्यामधला फरक आहे. अनुयायी हा तत्वावर चालणारा असतो आणि भक्त अंध असतो. तर तुला जर 3 प्रश्नाची उत्तरं तू बरोबर दिली छत्रपती संभाजी महाराजांचे तर तुला अनुयायी म्हणून आमच्या जे काही छत्रपती संभाजी महाराजांचं मेडल तो मिळणार आहे. तुला पहिला प्रश्न असा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा कोणत्या गडावरती जन्म झाला? किल्ले पुरंदर. किल्ले पुरंदर बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मयूरदादांनी बरोबर दिलं. आपण त्याला दुसरा प्रश्न विचारणार आहोत की छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या लढाया लढल्या एकूण किती लढाया लढल्या? 120 लढाया. 120 लढाया लढलेल्या. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर थोडंफार पण बरोबर आहे, कारण इतिहासामध्ये 125 120 याच्यावरूनच थोडंसं संभ्रम आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. तिसरा प्रश्न तुम्हाला असा विचारणार आहे दादा, मला सांगा छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचं नाव काय? महाराणी सईबाई. महाराणी सईबाई. बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचं नाव. त्यांनी बरोबर दिलं. 3ही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे. आता आपण चौथा प्रश्न विचारणार आहोत चालता चालता. मित्रा, चौथा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे, छत्रपती संभाजी महाराजांची आईचं नाव तू मागाशी सांगितलं, तसंच पत्नीचं नाव सांग.
महाराणी येसूबाई. येसूबाई. चौथ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. आता फक्त एक प्रश्नाचं जर दादांनी उत्तर बरोबर दिलं तर त्याला आपण छत्रपती संभाजी महाराजांचा अनुयायी म्हणून पुरस्कार देणार आहोत. छान, व्हेरी गुड. आपण थोडासा अवघड प्रश्न विचारूया, कारण अवघड प्रश्न विचारला की जरा थोडंसं कसं प्रेरणा मिळते. तर आपण सगळ्यात अवघड प्रश्न विचारूया. छत्रपती संभाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्याची साल किंवा डेट सांगा. सन 1681. सन 1681. बरोबर उत्तर आहे, पण जर आम्हाला डेट सांगितलं तर आनंद होईल. तारीख 11 जानेवारी 1681. जवळपास आहे. 16 जानेवारी. 16 जानेवारी. पाचही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या मित्रांनो. संभाजीराजेंचा अनुयायी म्हणून एक आपला जो मेडल आहे राजमुद्रेचा तो देणार आहे. मित्र अभिनंदन. जोरदार टाळ्या तुझ्यासाठी एकदा. क्या बात आहे. मित्रा, एक छोटासा प्रश्न आहे नेहमी. आता अनुयायी म्हणून तुला समाजाने नक्कीच प्रेरित होऊन बघावं. एक प्रश्न आहे की अनुयायी भक्त, मी तुला फरक सांगितला, तर अनुयायीबद्दल समाजात जे तरुण आहेत त्यांना काय संदेश देशील? निश्चितच मला बोलायची संधी दिली, धन्यवाद. अनुयायी आणि भक्त याच्यामध्ये हा फरक आहे. भक्त हा डोळे झाकून भक्ती करतो, पण अनुयायी हा त्यांच्या विचारांवरती चालतो. जो माणूस विचारांवरती चालतो तो संभाजी महाराजांसारखा कधीच हारू शकत नाही, तो अजिंक्य राहतो. आणि जो माणूस भक्त म्हणून चालतो त्याला कधी ना कधीतरी अडचण आणि अडसर येतच राहतं. तर याच्यानंतर आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. तर आज संभाजी महाराजांच्या या पुण्यतिथीनिमित्त एक विचार करू की संभाजी महाराजांच्या जसं ते चालले त्यांच्याच त्या विचारांवरती आपण चालू आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करू. निश्चितपणे मयूर, तुला खूप खूप शुभेच्छा. अभिनंदन तुझं की तू आज छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमध्ये हे मेडल प्राप्त केलेलं आहे. तुझं अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा. मयूरला खरंच खूप खूप शुभेच्छा. आपण बघूया अजून आपल्या प्रश्नाचं जर कोणी उत्तर देत असेल तर त्याला आपण जी मेडल आहे आपलं संभाजीराजेंचा अनुयायी म्हणून आपण देणार आहोत. तुमच्यातलं कोणाला बोलण्याची इच्छा आहेत का? काही प्रश्नांचे उत्तरं द्यायची. बरोबर. मित्रा, तुझं नाव सांग. अभिजित राजेंद्र हिंगे. अभिजित राजेंद्र हिंगे या ठिकाणी आहे. गाव कुठलं मित्र तुझं? अवसरे बुद्रुक. अभिजित मंचरचा आहे. याला आपण पहिला प्रश्न विचारणार आहोत. छत्रपती संभाजीराजे कोणत्या किल्ल्यावरती जन्माला आले? पुरंदर. पुरंदर किल्ल्यावरती. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं आहे. आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांनी जो ग्रंथ लिहिला तो कोणता ग्रंथ लिहिला? बुद्धभूषण. हा, बुद्धभूषण. कोणी बोलू नका. बुद्धभूषण. हा, बुद्धभूषण. नक्की बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आता आपण बघूया तो बरोबर आहे का कसा आहे. बुद्धभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला, तर तो कितव्या वयामध्ये लिहिला? 14व्या वर्षी. 14व्या वर्षी बुद्धभूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी ग्रंथ लिहिलेलं. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. काय क्या बात आहे मित्रांनो. उत्साह एवढा चाललेला आहे की पटापट उत्तर मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, बरोबर. त्याचं साल चुकीचं उत्तर. साल. मित्रा, 3 प्रश्नाचं उत्तर देता देता चुकलेलं आहे. तरी आपण आपला नियम जो आहे तो आहे. मित्रा, अभिनंदन. पुढं अभ्यास कर आणि तुला शुभेच्छा देऊया. 3 प्रश्नानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तू थोडंसंही दिलेलं आहे. तुमच्यातलं कोण प्रश्नाचं उत्तर देईल का?